लय गप्पा मारतो पण शेती तुझी आहे का? शेती माझी नाहीच आहे, माझ्या नावावर असायचं काही कारणही नाहीये. आणि ही शेती जी आहे, ही जी माती आहे, ही माझ्या वडिलांच्या नावावर आहे. माझ्या वडिलांची शेती आहे, त्यांनी माझ्याकडे कसायला दिली आणि मी आज ती माझ्या गळ्यातल्या दागिन्यासारखी जपतोय, तिला कसतोय आणि त्याच्यामधून खूप सारं उत्पन्न घेतोय. माझी परिस्थिती 2020 ला झिरो होती. झिरो म्हणजे काय? झिरो जो असतो ना, की शेतकऱ्याच्या पोराला वर्षातून एकदा कपडे घेतात, ते पण एकच ड्रेस घेतात 700-800 रुपयाचा. त्या परिस्थितीमधून मी आजवर आलेलो आहे. गप्पा मारायची काहीच गरज नाहीये. आपल्याला ज्या शेतकऱ्यांना, ज्या लोकांना आपलं बोलणं पडतंय त्यांच्यापर्यंत फक्त एक प्रेरणा घेऊन जायचंय. त्यांना फक्त उभं करायचंय की ते माझे विचार ऐकून किंवा माझी कष्ट करण्याची जिद्द बघून ते स्वतः कष्ट करतील. कारण अजून भविष्यामध्ये आज शेतीचा 20-20, 30-30 लाख रुपये एकर झालेला आहे. अजून 5-10 वर्षाने बघा, शेती तुम्हाला भेटणार नाही, तुम्हाला खायला भेटणार नाही.